नेक्स्ट टॉपिक छोटा सा, that is comparison of material or classification of material depending upon electrical resistance. त्या मटेरियलचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स किती आहे यानुसार आपण त्या मटेरियलचं क्लासिफिकेशन करू शकतो आणि ते क्लासिफिकेशन आपल्याला ऑलरेडी माहित आहे. फर्स्ट, गुड कंडक्टर्स, रेजिस्टर्स अँड इन्सुलेटर्स. तर गुड कंडक्टर म्हणजे काय, रेजिस्टर म्हणजे काय आणि इन्सुलेटर म्हणजे काय एवढंच आपण याच्यामध्ये पाहणार. तर पहा, गुड कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, जे कोणतं मटेरियल इलेक्ट्रिसिटी कॅरी करत असेल, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं काम चांगल्या पद्धतीने करत असेल तर त्याला आपण म्हणणार गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असण्यासाठी त्या मटेरियलकडे काय असणं आवश्यक आहे. वी नो दॅट ओहम्स लॉ, V is equal to IR. I is equal to V by R. Good conductor of electricity. इलेक्ट्रिसिटी या कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी I फ्लो करायची असेल, इकडून या पॉइंटला घेऊन जायची असेल तर आपल्याकडे काय असलं पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स जेवढा जास्त असेल तेवढी इलेक्ट्रिसिटी याच्यातून फ्लो होत असेल. पण याचा इथे काही संबंध नाही, कारण आपण अभ्यास करत आहोत मटेरियलचा. अँड दिस पोटेन्शियल डिफरन्स इज मेंटेन्ड बाय बॅटरी. सो forget about this V. Then I is inversely proportional to resistance of this given material. पहा, जर इलेक्ट्रिसिटी जास्त कॅरी करायची असेल तर रेजिस्टन्स किती असला पाहिजे, कमी. म्हणजेच टू हॅव गुड कंडक्टर्स. व्हॉट इज प्रॉपर्टी ऑफ गुड कंडक्टर, they have less electrical resistance, low electrical resistance. ज्या मटेरियलचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कमी असतो त्यांना आपण गुड कंडक्टर म्हणतो. तर एक्झाम्पल काय असेल, कॉपर and aluminum. Here see, we can use silver also, but it is costly, so we use copper and aluminum. Then next to this, low electrical resistance means good conductor. Then for resistors, comparatively high resistance. असे काही मटेरियल्स असतात की त्यांचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो. तर ते कोणते आहेत आणि त्यांना आपण म्हणतो रेजिस्टर्स. त्यांचा वापर करतो आपण रेजिस्टर्स म्हणून. फॉर एक्झाम्पल आयर्न, जे आपण आपले क्लॉथ्स प्रेस करतो ती जी आयर्न असेल तिच्यामध्ये जे मटेरियल यूज केलं असेल ते असेल रेजिस्टर्स, कारण ते करंटला अपोज करतात आणि करंटला अपोज केल्यामुळे ते हीट जनरेट करतात आणि हीट जनरेट झाल्यामुळे आपण आपले कपडे व्यवस्थित प्रेस करू शकतो. That is the basic principle of using resistors in iron. Means these materials see high resistance, so they are called as resistors. त्या मटेरियलचा रेजिस्टन्स खूप असल्यामुळे त्यांचं नावच आपण काय दिलं, रेजिस्टर्स.
the material which have quite high resistances, they are called as resistors. आणि हे रेजिस्टर्स यूज केले जातात इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बनवण्यासाठी. जे पण आपण इलेक्ट्रिसिटीवर चालणारे इन्स्ट्रुमेंट्स पाहतो आपल्या घरी, ते सर्व जे असतील ते याच्यापासून बनवलेले असतील. त्यांच्यामध्ये रेजिस्टर्स असेल, त्यांचा रेजिस्टन्स खूप हाय असेल, त्यामुळे ते हीट जनरेट करतात आणि आपण त्यांचा वापर आपल्या सोयीसाठी करत असतो. तर असे कोणते मटेरियल्स आहेत? नायक्रोम, नंतर मॅंगॅनिन अँड लास्ट कॉन्स्टंटन. These three materials are famous materials for resistors. म्हणजे या तिघांचा रेजिस्टन्स कसा असतो? व्हेरी हाय, आणि ते मेल्ट पण होत नाही. हीट जनरेट झाल्यावर यांच्यावर टेम्परेचरचा काही इफेक्ट होत नाही, त्यामुळे पण यांचा फायदा आपण घेतो. म्हणजेच आपण त्यांना आपल्या डेली लाईफमध्ये यूज करत असतो. आणि लास्ट, इन्सुलेटर्स. याच्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही. व्हेरी लो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मीन्स गुड कंडक्टर. व्हेरी हाय रेजिस्टन्स मीन्स रेजिस्टर्स. रेजिस्टर्सची डेफिनेशन परत पहा. द सबस्टन्स which have comparatively high electrical resistance are called as resistors and used in electrical appliances. That is electric heater or room heater, for example. Now see, insulators. जर गुड कंडक्टरचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कमी असेल, रेजिस्टरचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हाय असेल, तर इन्सुलेटरचा रेजिस्टन्स किती असेल? The substance which have infinitely high electrical resistance, infinitely high electrical resistance. इनफायनाइटली म्हणजे यांचा रेजिस्टन्स एवढा जास्त की दे नेव्हर अलाउ इलेक्ट्रिसिटी थ्रू दिस मटेरियल. हे मटेरियल स्वतःमधून इलेक्ट्रिसिटीला जाण्यासाठी परमिशन देत नाहीये, कुठल्याही प्रकारचा चान्स देत नाहीये. ते म्हणजे इन्सुलेटर्स. दे ऑलवेज oppose the electricity, so we call it as insulators. High electrical resistance. म्हणूनच आपण फॉर एक्झाम्पल रबर is good example or it is an excellent insulator. याच्यामधून कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही, म्हणूनच आपण या रबरचा वापर किंवा वायरमन या रबर पासून बनवलेले हँड ग्लोव्स, रबर हँड ग्लोव्स इलेक्ट्रिसिटीचं काम करत असताना यूज करत असतात. त्यामुळे त्यांना इलेक्ट्रिक शॉक बसत नाही. म्हणजे त्यांची लाईफ या रबर हँड ग्लोव्समुळे सेव्ह होते. त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर्स. व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ इज इन्सुलेटर्स टू सेव्ह आवर लाईफ फ्रॉम इलेक्ट्रिसिटी. And to get benefit of that electricity, we use high electrical resistances
in room heater, electric heater, and to carry this electricity we use this material having low electrical resistance, that is good conductor, resistors and insulators. This is more about this topic.